नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. तर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला भरपूर असे पार्सल दाखवले, पण म्हणलं तुम्हाला ते उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटतील. कारण कालचा ब्लॉग ऑलरेडी खूप मोठा झाला होता, 7-8 मिनिटाचा, आणि त्याच्यामध्ये एवढे पार्सल दाखवणं तर पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे म्हणलं याचा मिशो हॉलचा वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवू. तर त्याच्यामध्ये काही काही नाही, सर्वच ऑलमोस्ट मिशोचेच पार्सल आहेत. तर ते आता आपण एक 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 ओपन करू. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की सर्व पार्सल एक एक सेपरेट ओपन करून दाखव, त्याच्या प्राइस दाखव, आणि माझे केस उडतायत ते इग्नोर करा. कारण खूप जास्त गरमी होतीये, म्हणून कूलर मी समोरच लावून बसलीये. आणि गरमीमध्ये व्हिडिओ शूट करणं तर माझ्याच्याने पॉसिबल नाही, कारण मला गरमी खूप होते. आणि चला आता वेळ न वाया घालता आपण सर्व पार्सल एक 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 ओपन करू. आणि प्रत्येक पार्सलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेली आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता. सो चला आता स्टार्ट करूया. पहिल्यांदा घेऊ हे छोटस पार्सल, छोटूस. तर हे आहे रॅक, म्हणजे जे आपले कप किंवा चमचे वगैरे असतात मोठे मोठे, ते किचन मधलं, तर ते अडकवण्यासाठी हे रॅक आहे. आणि याची प्राइस आहे, सॉरी यार, ह्याची प्राइस ह्याच्यावर दिलेली नाहीये त्यांनी. याचे प्राइस आणि हे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. चला याला ओपन करू. टिक 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 एस्थेटिक घेऊ थोडस, तेवढं मला नाही येत. आता मला रूम डेकोर करायची, मग आणखीन आपण छान मिशो हॉल करू. आणि मिशो हॉल मध्ये खास कोणत्या गोष्टींचा केला पाहिजे ते पण मला कमेंट करून सांगा. ओपन झालं, हे बघा असं. हे किचन वट्ट्यावर असं अडकवलं ना, मस्त याला आपण कप वगैरे अडकू शकतो. आणि ह्याच्यामध्ये ना मेन म्हणजे हे असं खालीवर खालीवर आहे, म्हणून मला जास्त आवडले. आणि याला कपडे पण अडकू शकतो यार. आणि याला आपण अडकवण्यासाठी हुक, जे आपण अगोदर मागवले होते ते हुक लावायचे आणि त्याला हे अडकवायचं. तर हे फर्स्ट प्रोडक्ट आपला, ज्याची क्वालिटी स्ट्रॉंग आहे, खूप छान आहे. तर लिंक तुम्हाला भेटून जाईल. सो हा झाला फर्स्ट प्रोडक्ट. आता ओपन करू सेकंड प्रोडक्ट, हा मोठा बॉक्स. चलो चलते हैं. हा आहे काय, नावावरून मला कळत नाहीये काय. ओपनच करू. ओ, ह्याच्यामध्ये भरणे आहेत. हे बघा, ह्या अशा भरणे आहेत. 4 सेट आहेत. 1 2, एक सेकंड, अरे यार निघले हे ऑलरेडी. हे असे 4 सेट आहेत वेगळे वेगळे. तर आता एक ओपन करून दाखवते मी तुम्हाला. हा आहे फर्स्ट, ही फर्स्ट भरणी, ही वाली. त्याच्यानंतर सेकंड, थर्ड आणि फोर्थ, असे 4. हे आहे प्लास्टिकचं, फायबर टाइप मध्ये आहे, पण दिसायला एकदम काचासारखं दिसतंय. आणि क्वालिटी तर एवढी भारी आहे ना, खरंच. हा, ह्याची प्राइस मला लक्षात आहे, हे आहे 500 रुपयांचे. पण वरती ते खूप भारी आहेत, हे खूप स्ट्रॉंग आहेत. मेन म्हणजे माझ्याकडे अगोदर होते ते, त्याची क्वालिटी एवढी चांगली नव्हती, आणि ते एकदम प्युअर प्लास्टिक होतं, ते लगेच कळून येत होतं. पण हे एक फायबर मध्ये आहे आणि दिसायला काचासारखं दिसतंय मेन म्हणजे. तर घेऊ शकता, हे खूप भारी आहे, मला तर खूप आवडले. 4 म्हणजे आता हे टोटल 500 रुपयांमध्ये 4 चोक 16 भरणे आहेत, वेगळ्या वेगळ्या साईजच्या. त्यांनी बॉक्स पण किती परफेक्ट दिलेत. आणि हे बॉक्स मला आता खूप कामाला येणार आहेत. नेक्स्ट प्रोडक्ट काय आहे, ह्याच्या अर्थ तर ते हाईडच झालंय. चला. ओ, हे हा खूप चुकीचा प्रोडक्ट आलाय. ह्या भरण्या मी म्हणजे माझ्याकडे अगोदर जे पिंक कलरच्या होत्या ना, मी डी मार्ट मधून घेतलेल्या मोठ्या 5 लिटरच्या, तर ह्याच्यामध्ये ही मोठी जी भरणी आहे ती 5 लिटरची सांगितली होती. कोणत्या अँगलने 5 लिटरची वाटते तुम्हाला? मॅक्झिमम ही 2.5 लिटरची आहे भरणी. 2.5 लिटरची पण मोठी होती माझी, जी डी मार्ट मधून घेतली होती ती. तर ह्याच्यामध्ये बघा आता काय, हे 3 भरणे आहेत, ह्या 350च्या आहेत वाटते. 4 भरणे आहेत, पण क्वालिटी ना डीमार्टच्या भरण्यांपेक्षा क्वालिटी चांगली आहे ह्याची. आणि डिझाईन पण छान आहे. हा, क्वालिटी चांगली आहे त्या भरण्यांपेक्षा, छान आहे. जर म्हणजे साईज ठीक आहे, साईज चुकीची आहे, पण मग ह्याची क्वालिटी मस्त आहे, घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे हे प्रोडक्ट, इसको ओपन करना पड़ेगा.
लेट्स अनबॉक्स इट. लेट्स अनबॉक्स इट. काय ओ माझा फेवरेट प्रोडक्ट. थांबा, आता या प्रोडक्टला खूप मेहनत घ्यावी लागेल. मला असेंबल करावं लागेल यार. खूप अवघड आहे. याला आता मी काय करते, नंतर निवांत करते. आपण नेक्स्ट पार्सल ओपन करू. तर याच्यामध्ये आहेत ओवल पाय पुसणे. स्वस्तामध्ये भेटत होत्या मिशोवर, म्हणून मिशोवरूनच ऑर्डर केल्या. डीमार्ट पेक्षा पण स्वस्त होत्या. आता साईज बघावं लागेल, नाही तर साईज येऊन बसेल एवढी एवढी. वाव, 180 रुपयांना 5. 1 2 3 4 5. 5. हे बघा, क्वालिटी पण छान आहे. पाय पुसण्या मस्त आहेत. परवडतं आपल्याला. डीमार्ट पेक्षा तर मला हेच परवडल्या, म्हणून मी हेच घेतलं. चलो, ये पसंद आया मेरे को. किती झाले? 1 2 3 4 5. 5 प्रोडक्ट झाले. आता नेक्स्ट, घरामध्ये मोठ्या मोठ्या विंडो आहेत, तर त्याला चांगले चांगले पडदे पण लागतील. एस्थेटिक दिसलं पाहिजे, नाही का? तर त्याच्यामुळे मस्त असे लॉंग लॉंग कर्टन्स घेतले. तर हा आहे कर्टन्स. मी एकच ऑर्डर केलाय बघण्यासाठी की कसा दिसतो आणि साईज वगैरे त्याची. त्यामुळे असंच मोठ्या विंडो साठी पाहिजे, हॉल मधल्या ह्या विंडो साठी. नऊ फुटाचा आहे हा. आता येतो का नाही बघू. हा भरपूर मोठा आहे. येऊन जाईल, येऊन जाईल. कसं दिलं. किती येते? अच्छा, हे 3चा सेट आहे. 3 वेगळे वेगळे सेट आहेत. तुम्हाला दाखवते, थांबा. बापरे, हे बघा. हा याला कप अडकवायचे सर्व असे मस्त मस्त. हे काय आहे? अच्छा, हे ह्याला लावण्यासाठी दिलेले. थांबा, आपण लावू लगेच. मैं तो थक गई. हे असे ह्याला आता कप अडकवायचे. आणि ह्याला पण दिलेलं यांनी. अच्छा, हा हे ना, ह्याच्यामध्ये पोळपाट तवा वगैरे ठेवण्यासाठी हे. आणि इथं काही अडकू शकतो, काही अडकवायचं असेल तर. आणि ह्याच्यामध्ये हे 3चा सेट होता. आय थिंक 300 रुपयांचा आहे. आणि ह्याच्यात आणखीन एक रॅक आहे शेवटचा. ए बाबू, निघ ना बाहेर. हे ह्याच्यामध्ये उलट झालं. हा, ह्याच्यामध्ये असं इथं डब्बे वगैरे ठेवायला, खाली पण डब्बे वगैरे ठेवायला. असं हे वर अडकू पण शकते आणि खाली किचन वाट्यावर पण ठेवू शकते. याच्यावर प्लांट वगैरे पण ठेवायला भारी आहे, मस्त. तर हे रॅक, शू रॅक असे. याचे अजून 2 फ्लोअर आहेत, पण माझ्या फ्रेंड कडून एवढं असेंबल करणं झालं आता पॉसिबल. माझ्याच्याने तर काही झालं नाही, तिने तोपर्यंत केलं. तर मस्त असं रॅक, ह्याच्यामध्ये असं शू ठेवू शकता. जेव्हा मी पूर्ण रूम मध्ये हे सर्व सामान लावेल, त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की मी कुठं कुठं काय ठेवलं. आणि हे असं सुंदर रॅक तुम्ही भरपूर वेळेस हे पण पाहिलं असेल कोणाच्या व्हिडिओज मध्ये. आणि मला खूप दिवसापासून घ्यायची इच्छा होती, तर फायनली घेतलेलं आहे आणि असेंबल पण झालेलं आहे.
तर तुम्हाला या सर्व प्रोडक्ट्स पैकी कोणता प्रोडक्ट खूप जास्त आवडला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता बाकीचे पण आणखीन प्रोडक्ट येणार आहेत, हे एवढे आले होते म्हणून एवढे तुम्हाला दाखवले. जेव्हा नवीन आणखीन दुसरे येतील तेव्हा आपण त्याचा लॉंग ब्लॉग असाच मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर नक्की मला कमेंट करून सांगा की कोणता प्रोडक्ट सर्वात जास्त आवडला. आणि सर्व प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तिथून तुम्हाला प्राइस पण कळेल कोणत्या प्रोडक्टची किती होती. जेवढ्यांची मला माहित होती लक्षात होती तेवढी तर मी तुम्हाला सांगितलीये. तर चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.